का ग ये रश्मी? हा ताई काय म्हणता? या ना या ना काय या ना का ग? तू काय काय आम्हाला का ते सर्वांच्या याच्यातच गिनलं का? हा आमच्यासाठी स्पेशल काही नाही आणलं का? म्हणजे का ते तिराईत लोकांसाठी ज्या चादरा आणल्या त्याच आम्हाला देणार आहे का तू? चांगल्या आहेत ना ताई, म्हणजे वापरासारख्याच आहेत ना. मला तर लक्षातही नाही आलं. येईल दुसरं द्यायला लागत होतं का काही? मी तर येईल त्याच्यातच गिनलो. आता हे मंदा भांडते माझ्यासोबत. म्हणजे आम्ही का चादरा पाहिल्या नाहीत का? आमच्याकडे का नाही आहे का? आणि असं आम्ही वापरत नाही. कुठले सेट असते म्हटलं माझ्या घरी, टोटल सेट असते म्हटलं. तेच सेम दिवाणचा आणि सोफ्याचा बेडरूमचा पूर्ण सेट आहे म्हटलं. असं नाही वापरत मी कुठला आलं गेलेलं. आणि तू काय काय आम्हाला का असं समजलं का ग? एवढे मोठे बायतीड आणले आम्ही, तू एक चादरा देऊन राहिली आम्हाला? आमच्या वडिलांचं काहीच नाही आहे का? नाही ताई, तसं तसं काहीच नाही. मी सर्वांसाठीच आणलं. म्हणजे म्हणजे मम्मीलाच विचारलं होतं ना काय आणू, तर मम्मी म्हणत काही आण. ताई मम्मी होलसेल मध्ये 250 रुपयाची चादर पडली, म्हणजे चांगलीच आहे की नाही ते, त्याच आणले मी. असं का ग? त्या आत्याला तर मम्मीने छान मस्त काठापत्राची साडी दिली ग. मी बघितलं मी त्या हॉटेलमधून गेली तर तेव्हाच मम्मीने तिच्या हातात दिली. मी तिथंच होती. म्हणजे तू त्या आत्यासाठी आणली, आमच्यासाठी नाही आणली हो ना? नाही मी 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 नाही आणली की आत्यासाठी. काय करा बाई, हे मंदा आता भांडते वाटते. हे तर माय बरं झालं त्या दिवशी माझं डोकं चालवलं आणि या दोघीला 2 साड्या आणल्या. आता या मंदाला अक्कल नाही ना. इले साडी देऊन हिच्या जेठानीला चादर देऊ का? पण हिच्या डोक्याला डोकं कोण लावा. आता उगाच तमाशा करीन आणि साऱ्या कार्यक्रमाचा नाश करीन. मंदा काय झालं? काय झालं मंदा? काय झालं? काऊन कल्ला करू राहिली? बघ ना, बघ बघ, एवढी राजवट सुनेच्या हातात देऊन दिली आता सध्या. बघ ते आम्हाला किती परपट्ट करून राहिल्या. बघ ना, त्या सगळ्या जनतेसाठी तिने चादरा आणल्या, त्यातली म्हणते त्याच चादरा तुमच्यासाठी आणल्या म्हणते मी. का ग मम्मी, काही तर म्हणत जा, काही तर म्हणत जा. तुमच्या समोर जरी आम्हाला अशी करतात तर तुमच्या मागे पाचतात का पाणी आम्हाला? तू तर म्हणतो माझ्या सुना खूप समजदार आहेत आणि खूपच चांगल्या आहेत. आणि असं हो बाई, जराशी आरामशीर बोलणं, घरात पाहुणे आहेत. आता एवढं काय करायला लागते कल्ला हल्ला? आणि काय आणलं तिनं तुम्हाला 4 साड्या आणल्या साजऱ्या, पण तुला अक्कल आहे का जराशी? ते तुला साडी दिली तो जेठानीला चादर देईन काय? मग जे समजेल आणलं ते समजाई संग भेटीन ना. जेवढं तर डोकं चालवा लागेल ना. तर तेवढी माणूस की तुला नशीन, आम्हाला आहे. सगळे सारखंच, पोरगी असो का तिकडे पोरीची जेठानी असो. उद्या मतभेद होत नाहीत का? काय म्हणेन तो जेठानी की स्वतःची पोरगी होती ते तिला लगेच साडी दिली अशी ना, ते तेवढ्याच किमतीची. पण ते वाटते ना मग की तिला साडी दिली, मला चादर दिली. म्हणून सगळ्या सारख्याच चादर आहेत. घे सुनीचीच बाजू घे अजून. अगं एक दिवस तुला ते उचललं करतील, लक्षात ठेव मम्मी. एवढं सुनायच्या हातात देणं योग्य नसते. तिचे झाक झाकून राहिली आहे ना, ते आम्हाला हलकट पाहते. त्याच्यावर तू म्हणते की नाही चांगलं केलं तिनं, बरोबर केलं नाही. मग माझ्या जेठानीला काय देईन ते म्हणून मला देईन का तेच? म्हणजे हे तर खूपच झालं. आता मी पप्पांसोबत बोलते. जाऊ दे ना, पाहुणे आहेत ना घरी. ते मी सॉरी म्हणतो ना, मी आणतो ना. मी आता जाऊन साड्या आणतो. म्हणजे आम्ही का हलकट आहे का? आम्ही साड्या बघितल्या नाहीत का? तूच बघितलंय का? आमच्याच घरी येऊन आमच्याच इस्टेटवर उड्या मारून राहिली. आयत्या पिठावर रेगोट्या ओढतं. लक्षात ठेव, तू मागून आली, हे घर आमचं आहे म्हटलं. जास्त स्वतःला महाराणी समजू नको. मोठी गेली म्हणजे आता आणते म्हणते मी तुम्हाला साड्या. म्हणजे आम्ही कधी साड्या बघितल्या नाहीत का? तुझ्या साड्याच्या माथाच आहे का आम्ही? मी तसं म्हटलं का? तू मुखी राह रश्मी. मंदा, तुला काय सांगून राहिली मी? मुकाट्यानं सगळ्याच्या हातात जे दिलं तेच नाही मुकाट्यानं. लय तुला वाटेल तर मी मागून तुझी साडी पाठवतो. पण तो जेठाण्याच्या देखता तिला तेच भेटीन बेडशीट आणि तुला तेच भेटीन बेडशीट. ती तुले साडी तिला चादर तसं नाही, माघारी नाही जमणार ते मतभेद करणं. म्हणजे एक तर समदेली साड्या आणल्या लागल्या असतात. तिचं म्हणणं झालं की आजकाल साड्या कोणी घालत नाही बा, त्या तर असं वापरणारी वस्तू देऊ. चादरा कोणी वापरते? उकलून पाय ना, पाय मी आता 2 ठेवल्या घरच्यासाठी. एवढ्या साजऱ्या चादरा आहेत. मग काय झालं दिला आता? बस झालं मम्मी, बस झालं. तूच आम्हाला हलकट पाहते म्हणून हे हलकट पाहते. खरं तर दुसरं काही नाहीये. तूच नाही ना, तूच म्हणायला पाहिजे होतं ना की माझ्या मुलींसाठी दुसऱ्या ना. आत्यासाठी कशी का साडी आणली तिच्यासाठी? तिला का नाही दिली मग चादर? अगं माय, ते तर बापाले डोकं तर चाले ना. मा बहिणीला साडी दे, मा बहिणीला साडी दे म्हणून दिली. माझा ते म्हातारा माणूस आहे. ते काय धामेश येते का आपल्या घरी? वर्षातून एक खेप येते ते बाई ती आणलं तर. मग आली आपल्या घरी तर दिलं साजरं. तर बाबाची इच्छा होती मग दिली त्या बाईला साजरी साडी. मग आता का तू या बरीने गेली की डबल येतच नाहीस काय? डबलच्या बारीनं दुपटीनं महागाची साडी घेईन मी तुला. मुकाट्यानं आता ते बेडशीट घ्यायला ते घेऊन जाय. मी पप्पांसोबत बोलते. आत्याला साडी घेतली, मला बेडशीट देते ना. म्हणजे ते सर्वांना जे दिलं ते हलकं फुलकं तेच आम्हाला दिसायला ना. म्हणजे आमचा काही स्पेशल मान नाही आहे का? मुली आहे म्हटलं आम्ही या घरच्या. आता तसं म्हटलं तर मग तुझ्याला जीवर येते, पप्पांच्या त्याची पेक्षा येते. आता श्यामले तर रवीला तर वाटते की सगळं त्यांचंच आहे, त्यांनी झडपावं. आमचं काहीच अधिकार नाही आहे का इथं? सगळं काही त्यांचंच आहे का? त्यांच्या बायकांना तसं वाटते की त्या आज सध्याच महाराणी झाल्या. स्वतःच्या हातात राजवट काय घेतली? तुला तर त्यांनी काहीच नाही उचललं करून ठेवलं, आम्हाला हलकट पाहून राहिल्या. मी पप्पांसोबत बोलते आता. असं ते पाहुणे असले तर मला काही फरक नाही पडत. ह्या क्षणोक्षणी आमचा अपमान करतात, आम्ही का निमूटपणे सहन करायचा का? अरे ताई, मंदा ताई, मी काय म्हणते ताई, मी आणल्या ना बेडशीट. मी सॉरी म्हणते तुम्हाला. आता पप्पा
असं सांगता? पाहुणे आहेत ना सगळे, चांगलं नाही वाटत ना. मी काय म्हणते ताई, ताई मी आणते ना साड्या. हे बघा, तुम्हालाही आणते, त्या मीनाताईसाठी आणते, सुनंदाताईसाठी आणि त्यांच्या सासूसाठी 4 साड्या घेऊन येते. आई चालते ना मग? हा, मुकी राय तू. घरी पाहुणे रावणे आता का तिकडे दुकान हिंट काय? काही गरज नाही. आणलं ना एकदा चादरा, त्याच सगळे द्यायच्या. जे सगळे येले तेच सारे येले. सगळेजण एक साथ सार होऊन राहिले आणि एकामेकाच्या पुढे मग गेले ते त्याले हे मतभेद साजरे दिसत नाही. हा आपला तो परका असं जाणवल्या जाते बाई. मग ती तुला समजत नाही. या मंदाला तर उलच काही समजत नाही. सांगते कोणी तर तिथे ऐकते ना, घोड्यावरच बसेल असते निरा. ठीक गेली, पप्पाला सांगतो. सांगताय तर पप्पाला काय सांगतात? मी सांगून राहिली ना, समजेल चादरा आणल्या, चादराच भेटतील या बारीनं. अरे मंदा, तुला जर लागीन साडी तर मी मागून पाठवतो, कुरिअरनं पाठवतो. नाही तर मा पोरगं घेऊन येतात लोक. तेवढे करतात ते मा एक मना ऐकतात. माय पोरं सध्या तरी ऐकतात, पुढचं नाही सांगत मी. तर घरी पोचती होईन तुला साडी. पण आज तमाशा जर केला ते आता खबरदार विचार करून ठेव. साजरा हे आहे काय फालतूचा? मला वाद आवडणार नाही. आता बाबालाही ते आवडणार नाही, हे मी तुला आताच सांगतो. म्हणून म्हणतो फालतूच्या गोष्टीसाठी घरात तमाशा करू नको. पाहुणे रावणे आहेत, नवे जीव घरात आले, यायला आनंदाचं वातावरण ठेव. जरसं फालतूच्या गोष्टीसाठी तमाशा झाला नाही पाहिजे. मा घरात इतक्या वर्षानं सोन्याचा दिवस निघाला, निघू देतो दिवस, राहू दे साजरा. आम्हाला आनंद आहे आमच्या ह्याच्यात. आणि तुला काय साडी लागत असेल तर मी मागून पाठवतो म्हटलं ना. आता शब्दही कळू नको तोंडातला. बापरे मम्मी, तू हिच्या समोर मला एवढं रागवून राहिली हो ना. म्हणून ही शेपारली खरं तर. म्हणून ही आमचा काही मान ठेवत नाही. कारण हिला समजते ना, हिची आई तिला बोलते, हिची बाबा हिला बोलतात. मग आपलं काय आहे? ते भाऊ तर फक्त विकलेत आम्ही. हा, त्याला तर काहीच नाहीये. बायकोच्या पुढे तर हो निघत नाही त्याच्या तोंडातून. हा, तो रवी तसाच, तो श्यामही तसाच, दोघे सारखेच झाले. श्यामले तर वाटून राहिला आता पोरगण पोरगी झालं म्हणजे झालं आता सगळं. आता काहीच गरज नाही त्याला. बायकोनं काय दिलं काय नाही, अनमोल गिफ्ट. आणि रवीच्या तर डोक्यावरच आहे हे. म्हणून ती एवढी उड्या मारते. नंदेचा मान समजत नाही तिला. नंदेला काय स्पेशल द्यावं लागते ट्रीटमेंट हे येईल समजलीच नाही ना अजून. कारण तू शिकवली नाही ना. तू शिकवलीस तर त्याला समजली असती. तूच आम्हाला हलकट पाहतो, त्याच्यापेक्षा पाहतात. मी कशाला हलकट पाहू बिचारे हो ताई? काही बोलता का? मी म्हणजे हलकट पाहायचा काय विषय आहे बिचारे हो ताई? मी किती रिस्पेक्ट देते तुम्हाला, मनापासून देते ना. मी हे बा सुनंदा ताईले तेच आणलं. आई मी तुम्हाला आल्यावर सांगितलं की सगळे लेकच आणलं. ते पप्पानं म्हटलं चादरेचं आत्यासाठी साडी आणा म्हणून तुम्ही साडी आणली की नाही फक्त. मम्मी मी सांगितलं होतं की नाही बरं? आता मुकी राय म्हटलं ना तू. सांगितलं ना सगळ्याला चादर आणल्या, सगळ्याला चादराच भेटते. ज्याला चादर घ्यायची तो चादर घेईन, आणि ज्याला घ्यायची नशील तो तसाच जाईल. त्या काही वाया नाहीच जात, घरी वापरल्या जातात. फक्त कोणा तोंडातला शब्द जर काढला आणि बाहेर पाहुण्यात जर कोणाचा आवाज आला तर मग म्हणसान सांगितलं नाही. जाय वरच मी चल काय धंदा गिंदा कर. जाय होय तिकडे, जाय खाली. जाय पाहुणे रावणे येल्यात, कोणाला काय पाहिजे काय नाही ते पाहिजे. हा हो बाई ग, हे म्हणतात बाई फिरून फारून माल्यावर सांगते. कशी आहे बाई भांडकुदड, भांडलं चुकरून काढते बाई. आता चुकडीसाठीच आणले ना बाई चादरा, तर म्हणते मुले हलकट पाहिला तर याच्यात खाली मी हलकट पाहिलं. खुशी आहे बाई, चांगले आणले ना बाई चादरा, घरी बाप्यासारखे आहेत ना. तरी बी आता हे उपटुत्राची भांडती वाटते. आता माझी मम्मी पप्पा मावशी येलाय काय म्हणतील, हे भांडली की आता जाऊ दे बाई. माझ्या मम्मी पप्पाला म्हणतो जा, नाहीतरी ते जातो म्हणतात ना. मी फालतूच ते आग्रह करू थांबायला लावून राहिली. जाऊ दे जा म्हणतो पप्पा. मग मागे काही हो तिकडे तमाशा. मम्मी तू डोक्यावर घेतलं तिला, तू डोक्यावर घेतलं म्हणून ती अशी वागते. तिला काय ग, तिला एवढी कशाला तू तिच्या हातात दिलं की कोणाला काय गिफ्ट द्यायला ते कशाला आणते? तू का नाही आणत? म्हणता ते सून आहे या घरची. मीच जाते तर मी राहू का? मला नाही येत बाई ते मी कसल्याची बी. आज ना सकाळी मला त्याच्या हातात राजोट देणंच आहे. तर मा देखता ते कसं करतात काय करतात हे मा देखता मा डोळ्यानं पाहतो मी. म्हणजे त्या काही चुकल्या तर मला सांगता येते. आता मी करू आणि तिला मागं ठेवू आणि मग त्यानं काहीच नाही केलं तर मग मी का बदलून पाहू का काय करतात काय नाही ते. मा घराची वाफ त्यानं बी सांभाळली पाहिजे, नाव त्यानं बी सांभाळलं पाहिजे. म्हणून मी त्याला पुढे करतो की असं बघा असं करा. आणि करतात त्या करतात. काय कम पुढे दिलं पाहिलं ना. सबन करते ना. तिनं चादरा आणल्या, मला दाखवल्या आणि सांगितल्या आई सगळ्याला चादरा आणल्या. मग मॅम का असं नाही म्हटलं की येले काय आणलं त्याला सगळ्याला आणल्या तिनं सांगितलं. आणि ते तर आत्याला साडी याच्यासाठी घेतली तो बाबाची इच्छा होती म्हणून. तो बाबानं फक्त तो आत्याला सांगितलं, असं नाही म्हटलं मा पोरीली साड्या दे. आणि ते चादरा म्हणजे का तुला तू हलकट वाकून समजून राहिली का? होलसेलमध्ये 250 रुपये चादरा ना मॅटी खराब थोडी आहे. पाय न जरा जाय. मी 1 का 2 चादरा खोलली तर ती ठेवली. जाय त्या मोहिनीच्या आईली विचार कुठे ठेवल्या तर त्या बाईनच ठेवल्या. मॅडम ह्या 2 आपल्याला घरी वापरायला ठेवा. मग मी जर घरी वापरायला काढून राहिली म्हणजे चांगल्याच असतील ना. आणि तुला माहित आहे मी असं हलकं पलकं कोणाला देत नाही म्हणून. आणि ती रश्मी कशी काय हलकं पलकं आणणार आहे? तिनं आणले असं हलक्या तर मी सरळ वापत द्यायला लावले असते. वापत दे बाई आपल्याला शोभत नाही हे. मग कळते काही निरा उगाच कोटी वेलाचं तेल बेलावर लावणं कार्यक्रमाचा निसंधान करणं. सगळ्याचा मुळा चांगला आहे म्हटलं, सगळे आनंदी आहेत. फालतूचा तमाशा करून नाटकं करू नको. दुनियाभराची सांगून ठेवतो. जय होय करते जेठानी येलाय काय पाहिजे काय नाही दिले पाय. आमच्या लेकरीच्या हातात दे जा काही, नाही तर तुमची सून देणार नाही. मग माणसांना सगळ्याला दिलं नाही.
अय बाई, तुमच्या काय प्रत्येक बाईच्या संग लेकरू असेल त्याले मी स्वतःच 200-200ची नोट ठेवली म्हटलं. मला माहित आहे 200 डरेस होत नाही, पण प्रत्येकाला 1000 रुपये देणं एवढं काही मी ऐकत नाही. हा, तो लेकराला देईन मी 1000, त्या सुनंदाच्या लेकराला 1000 देईन, तो न जेठानीच्या पोरीला 1000 रुपये देईन. ती आली नाही तरी मी तिच्या मायाजवळ देईन की तो पोरीला घेजो बाई. पण म्हणून तू म्हणशील की कोणी लय चाले झाकलेच दिला. आता किती जण आलते? हा, 200-200 वदर बाया होत्या ना, मग इतके तर मी 1000 नाही दिले बाई लेकराईले. त्याच्या साडीवर 200-200 रुपये ठेवले. हा, ते बी मी सांगतो तुला. आणि एवढं शिकवायची गरज नाही मला कळते. हे कसं माहिती तसेच पांढरेनेच झाले. मला वाटते ज्ञान शिकवते मला लेकराईले देजो. नाही तो लेकरा तसे सडे पाठवणार काही मग काही पोरगी काही गेली आमच्याकडून साडी. हा, का आम्ही लेकराईला हे देत नाही काय? माय बाई लहान झाली व म्हणना. हा, तू तर हमेशा त्या सुनायचीच बाजू घेता ग. मला पण समजते ना. सांगते मी सुनंदा ताईला सांगते मी आता. हा, तिला माहित नसेल नाही यातलं काही. तिला सांगते ना, बघ आपल्यालाही लोकांसारख्या बेडशीटा भेटल्या. तिराई त्याच्या घरी कसं जातो आपण. हा, तिराई त्याच्या लग्नात गेलं की तिथं भेटते बेडशीट, ते पितळचे ताट. हा, तसंच आपल्यालाही भेटलं ग. बघ आपल्या माहेरात आपली काय किंमत आहे.